श्री स्वामी समर्थ. मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर आहे ना, आपल्या आरूला जे आहे ते गुलाबजामुन खायचे होते. तर इथे ना मी पावशेर जो आहे तो खवा आणलेला होता. म्हटलं आता आहे ना सारखं कसं आहे ना, तिला गोड गोड खायला पण मग ती आजारी होती ना, त्याच्यामुळे म्हटलं चला आधी थोडे चेचे करून बघूया. कधी कधी ना जास्त क्वांटिटी घेतली ना तर बिघडतात. आता मी आहे ना इथं थोडासाच मैदा घेतलेला आहे. आता मोजून मापून काही घेतलेलं नाही आहे. तर अंदाजे जे आहे ते मी जे खव्याचं पीठ आहे ते मळणार आहे. तर तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे. ती सांगितल्यानंतर तुमचे जे म्हणजे जामून आहे ते अजिबातच बिघडणार नाही. ती ट्रिक कोणती आहे तर ते मी तुम्हाला दाखवते. तर आहे ना इथे छान असं मस्त आहे ना, खालीच म्हटलं चला आता किचनवरती मळण्यापेक्षा इथंच एका ताटामध्ये घेतलेला आहे. आणि मैदा आता मी आहे ना जो आपल्या अंदाजानुसार टाकणार आहे, थोडं थोडं जसं पाहिजे. जर तुमचे गुलाबजामुन आहे ना पाकात टाकल्यानंतर म्हणजे किंवा तळायला टाकल्यानंतर फुटत असतील ना, आणि हे जे आपला खवा आहे ना खूप मळावा लागतो, म्हणजे एकदम आपल्या हाताला तेल सुटेपर्यंत. इथं मळतच होते तर पाऊस चालू झाला. तर म्हटलं चला पाऊस कसं चालू आहे तुम्हाला दाखवते. तर बघू शकतो तुम्ही, अचानकच वातावरण झालं होतं आणि गावात पाऊस होता, मळ्याकडं पाऊसच नव्हता. तर इथं मुली थोडासा एन्जॉय घेत होते. म्हटलं चला आता मळत असताना इकडं आले आणि म्हटलं तुम्हाला थोडासा पाऊस दाखवूया. तर मुलींचा इथं एन्जॉय चालू होता. तर तुम्हाला एक सांगायचं राहिलं, जो खवा आहे ना खव्याचं जे पीठ आहे ते मळताना ना हाताला तेल म्हणजे असं लागेपर्यंत, तुप्पट होईपर्यंत मळायचं असतं. आणि बाय चान्स जर तुम्हाला एवढंही जमलं नाही तर काय करायचं, फ्रीज जर असेल ना तुमच्याकडं, फ्रीजमध्ये ना जो आपण मैदा आहे तो कालवल्यानंतर जे आपलं खव्याचं पीठ आहे ना ते ठेवून द्यायचं आहे. आणि खूप छान असं मिक्स होतं आणि जे गुलाबजामुन आहे ते खूप छान नरम होतात. तुम्हाला सोडा टाकायची अजिबात गरज पडत नाही. नक्की तुम्ही ट्राय करून बघा, एकच नंबर जे आहे ते गुलाबजामुन होतात. तरी ते मी छोटे छोटे जे गुलाबजामुन आहे ते केले होते. तर पाऊस आहे ना मस्त असा पन्हाळा जो आहे तो चालू होता. तर बघा इथे ना आता पीठ मी भिजवून ठेवलेलं होतं. आता हे ना म्हणजे पीठ मी संध्याकाळच्या वेळेस भिजवलेलं होतं. पाऊस पण संध्याकाळच्या वेळेस झालेलं होतं, आता मिसमॅच होईल. तर बघा इथं पीठ भिजून झाल्यानंतर पूर्ण थोडंसं जे आहे त्या हाताने मिळून जे आहे ते खूप छान असं आपण जसं गव्हाचं पीठ भिजवतो ना तसं भिजवून घ्यायचं. म्हणजे पाणी वगैरे नाही टाकायचं, नॉर्मल वाटलंच तर दूध थोडंसं टाकायचं आहे. तर बघा इथं तेल तापत ठेवलेलं आहे, छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहे. काही लांब केले, काही गोल केले, जसे वाटेल तसे. आणि इथं पाक झालेला आहे. पाक जास्त घट्ट करायचं नाही, थोडंसं बोटाला चिपकला की समजायचं आपला पाक झालेला आहे. नाहीतर ना आपले जे जामून आहे ते कडक होतात. इथे इलायची टाकलेली आहे थोडीशी. आणि बघा इथं आता एकच जामून आपल्याला टाकून बघायचा आहे. गॅस कमी ठेवायचा आहे. कमी गॅसवरती ना जो आपले गुलाबजामुन आहे ते आतमध्ये एकदम खोलवर तळले जातात आणि छान लागतात. नाहीतर ना मध्ये असे जे आहे ते म्हणजे कच्चे जर राहिले तर पिठळ लागतात. तर बघा इथे एक जामून तळून बघितला तर ओके झाला होता, काय फुटला वगैरे नव्हता. म्हणजे कोणती रेसिपी करताना आहे ना ती परफेक्ट झाली तर बरं, नाहीतर मग आहे ना जे आता आचार्य लोक करून बिघडतात. तर आपण तर काही नाही, आपण आपल्याकडून बिघडली तर काही हे नाही. बिघडली तरी मी तुम्हाला सांगते की माझ्याकडून रेसिपी बिघडली आणि चांगली आली तर सांगते चांगली आली. मी जी ट्रिक वापरली आहे तीही तुम्हाला सांगते की मी असं असं केलं म्हणून असे झाले. तर त्यात लपवण्यासारखं काहीच नाही, कारण तुम्ही पण माझी फॅमिली आहात. जे आहे ते आहे, जे नाही आहे ते नाही आहे. तर बघा इथे ना आता छान छान छोटे छोटेच मी गुलाबजामुन केले होते. आणि कसं त्यांना टिफिनला सकाळी सकाळी द्यायला बरं असतं. आता आजारपणातून उठल्यावर मुलांना जे काही खायला वाटत असेल ना ते अवश्य करून द्या. दवाखान्यात पैसे घालण्यापेक्षा त्यांच्या आवडी जर जपल्या ना ते तर बरं असतं. दवाखान्यात आपल्याला म्हटलं ना डॉक्टरचे ₹300 औषधं, मेडिसिन हे ते त्याच्यातच खूप जातं. त्यापेक्षा तेच जर आपल्याला लेकराला खाऊ घातलं ना ते तरी त्यांच्या अंगी लागलं असं मला तरी वाटतं. तर बघा इथे आहे ना तळत असताना जो झाऱ्या आहे ना तो जर घेतला ना तर तो म्हणजे आपले गुलाबजामुन जे आहे ते कधी-कधी चिपकतात. तर काय करायचं, आपल्या काट्याचा जो चमचा असतो ना त्यांनी छोटेसं ना हलक्या हाताने काढायचे आहे, म्हणजे जे गुलाबजामुन आहे ते खाली चिपकत नाही. तर बघा छान असे तळले गेलेले आहे. आता अशाच पद्धतीने ना एक-एक करून मी ना सर्व गुलाबजामुन जे आहे ते तळून घेते. तर थोडे म्हणजे ना जास्त काही टाकायचे नाही आहे. आता तेल आपलं कमीच आहे. कमी याच्यातच आता तळून घ्यायचे आहे. तळल्यानंतर थोडेसे नॉर्मलचे थंड होऊन द्यायचे आहे आणि मस्त असे पाकात टाकून घ्यायचे आहे. एकच नंबर गुलाबजामुन होतात आणि मी इथे छोटे-छोटे केले होते. आता जेव्हा दिवाळीच्या वेळेस करेल ना तेव्हा नक्कीच तुम्हाला मी शेअर करेल. आता ते गुलाबजामुन आहे ना म्हटलं मुरून देऊ आपण आणि नंतर पुन्हा तुम्हाला दाखवेल. तर तोपर्यंत ते तर काही राहिलंच नाही. मुलींनी येता जाता टिफिनला वगैरे ते संपून गेले. तर हे बघा छान असे इथं गुलाबजामुन आपले तयार झालेले आहे. तर चला. तर आता मी ब्लाऊज कट करून ठेवलेला आहे. तर आता हे मला शिवायचं आहे. कॉलरचं ब्लाऊज आहे. तर चला आता पूर्ण ब्लाऊज झाल्यानंतरच तुम्हाला दाखवते मी. पूर्ण फुलबाई आहे याची.
कट केलेला आहे. तर चला आता मी हे ना शिवून घेते. दोरे वगैरे काढून ठेवलेले आहे. तर चला आता, तर बघू शकता ब्लाऊज झालेला आहे. आता फक्त आहे ना इथं जे आहे ती कॉलर बसवलेली आहे, करायचं आहे आणि फिटिंग बाकी आहे. तर चला आता फिटिंग करून घेते. आता गुलाबजामुन झाले होते, म्हटलं रिकामा बसण्यात मजा नाही. तर इथं कस्टमरचं ब्लाऊज आलेलं होतं, कॉलरचंच होतं. एक आधी शिवलेलं होतं, एक किती दिवसाचं कापून ठेवलेलं होतं, पण ते राहिलंच होतं. त्याला वेळच भेटला नाही आणि मशीन पण माझी ना जरासं डॉक्टरकडं जायचं म्हणते, त्याच्यामुळं ती काही एवढी म्हणावं अशी चालत नाही. दोरा वगैरे ना ती तोडती आहे, म्हणजे तिची बॉबिन खराब झाली होती. तर फायनली हा ब्लाऊज झाला. हा झाल्यानंतर मला अजून 2 म्हणजे 7-8 ब्लाऊज शिवायचे, पण जसं वेळ जमेल तसं मी शिवते. तर पाठीमागनं पूर्णपणे पॅक असतो. मी तुम्हाला सांगितलं होतं शेतीकाम करणाऱ्यांना हे ब्लाऊज खूपच छान आहे. तुम्हाला सनकोट वगैरे काहीच घालायची गरज पडत नाही. म्हणजे ज्यांना असं गरम होतं शेतामध्ये जास्त काही जर अंगात घातल्यानंतर, तर हे अशा पद्धतीने ब्लाऊज जर घातलं ना, पूर्ण कोपरापर म्हणजे आपले जे मनगट आहे तिथपर्यंत ही बाई असते आणि छान असं जे ब्लाऊज आहे ते एकदम फिटिंगमध्ये बसतं. तर नक्कीच मी तुम्हाला एखाद्या वेळेस तरी टाकून बघेल. तर त्याला इथे ना एकदम साधं असं ब्लाऊज घेतलं होतं, म्हणजे बिना अस्तरचं. तर या असे मी पेपरचे पॅटर्न कटिंग करून ठेवलेले असते, म्हणजे जे रेग्युलर ग्राहकास म्हणजे जे कस्टमर असतं ना, त्याच्यासाठी मी अशा पद्धतीचं जर म्हणजे माप जर परफेक्ट असेल ना, तर अशा पद्धतीने आखून घेते पेपरवरतीच, म्हणजे डबल डबल पॅटर्न काढायची गरज पडत नाही. तर इथं गोलच गळा घ्यायचा होता. तर मला आहे ना बाहीचं माप जे आहे त्यांनी म्हणजे फुल सांगितली होती का हाफ सांगितली होती हेच माझ्या लक्षात नाही. त्याच्यामुळे ना जर कस्टमरचा ब्लाऊज आला ना, एकतर माप म्हणजे व्यवस्थित लिहिलेलं असलं तर बरं, नाहीतर जास्त दिवस झाले ना आपल्या लक्षात राहत नाही की त्यांनी काय सांगितलेलं आहे. तरी मी मोजकेच ब्लाऊज घेते, जास्त काही घेत नाही. आणि इथं प्रिन्स कटचं होतं, तर मी माप वगैरे बघत होते. तर बाही लांब होती, म्हणजे 8 इंचाची बाही होती. 8 अधिक 1.5 इंच वाढवा घ्यावं लागत होतं, जर फुलबाही असेल तर. आणि इथे ना ब्लाऊज छोटा होता, तर माझं म्हणजे ना जी आपली खालची जी आपण योगपट्टी किंवा आम्ही ब्रेशरपट्टी म्हणतो, तर त्यासाठी ना ब्लाऊज इथं कमी येत होतं. तर माझी इथे ॲडजस्टमेंट चालली होती. कोणत्या साईडने घ्यायचं, काय घ्यायचं, कोणतंही काम करा, टेन्शन हे असतात. शेतातलं असो किंवा ब्लाऊजचं, म्हणजे जरी आपण ब्लाऊज स्टिचिंग करतो ना, तेव्हाही आपल्याला तिथं परिपूर्ण जे माइंड आहे तो ठेवावा लागतो. नाहीतर कधी-कधी आपल्याकडून कितीही म्हणजे एखाद्या वेळेस बघा तुम्ही साडी पिको फॉल करायला गेलं, तर कधी-कधी ना आपल्याकडून पदरच कट होतो. कधी-कधी पीसच नसेल तरी कट केला जातो. म्हणजे ना कोणत्याही कामाला जे आहे ते डोकं आपलं भानावंच पाहिजे, म्हणजे स्थिर पाहिजे. डोक्यात जास्त विचार ठेवून कोणतेही कामं करता येत नाही. त्यामुळे आनंदी राहायचं, फ्रेश राहायचं कोणतं काम करताना. तर इथे आहे ना मग मी नंतर जे आहे तो जुगाड लावला आणि जे कसं तरी म्हणजे कट-कुट करून जे ब्लाऊज आहे ते शेवटी बसवलं. तर छान असं इथं कटिंग करून घेतलं. कटिंग केल्यानंतर ताबडतोब शिवायला बसलेलं बरं असतं. तर आता इथे कटिंग करून घेतल्यानंतर लगेच मी स्टिच करायला बसणार होते आणि नंतर आहे ना आता पित्र पण आलेले आहे. आपल्याला येवलेला पण जायचं होतं. थोडंसं जो आहे पित्रांसाठी खिरीचा जो मसाला वगैरे आहे, जे थोड्या-थोड्या वस्तू लागणाऱ्या आहेत, ते आणायला जायचं होतं. तर म्हटलं चला आता ब्लाऊज जे आहे ते कटिंग करू, थोडंसं जेवढं होईल तेवढं शिवू आणि मग जे आहे ते आपण बाजाराला जाऊया. तर बघा आता बाईचं माझं चालू होतं कटिंग करायचं. आता मी नाही तर काही जी एडिटिंग आहे ती स्क्रिप्टिंग करून करत नाही. जे माझ्या मनात येईल तसं मी एडिटिंग करत असते. तर माझा बोलण्याचा स्पीड थोडासा जास्त असतो, त्यामुळं थोडंसं समजून घ्या. आणि इथं बघू शकता तुम्ही आता बाहीचं मला अंदाज येत नव्हता किती फुल आहे, कारण मी माप घेताना फुलबाईचं घेतलेलं होतं. तर बघू आता जर कस्टमर जर म्हटलंच ना आपल्याला, की मला शॉर्ट बाही लागत असेल, तर तीही मी कशी करेल ते तुम्हाला नक्की दाखवेल. कधी-कधी ना चुकातून माणूस शिकत असतो आणि माणूस चुकत नाही तो माणूस कसला. तर बघा आता ब्लाऊज आपलं इथं पूर्णपणे कटिंग करून झालेलं आहे. स्टिचिंगचं काही मी दाखवलं नाही. तर बघा गोल गळा घेतलेला होता आणि इथं ब्लाऊज ओके झालेला होता. बघू शकता तुम्ही गोल गळा आहे. पुढून हुका वगैरे लावून हात शिलाई करून सगळं ओके झालेलं होतं आणि आता आपण निघालो होतो बाजाराला. तर आता चला बाजार केला आणि बाजार करून लगेच पाऊस चालू होता, त्यामुळं घरी आलो. तर चला आजचा व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद.